गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीने झोडपलेलं होतं। तर अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी केंद्राचं एक पथक बीडमध्ये दाखल झालं। बीड, शिरूर आणि आष्टी तालुक्यातील बाधित क्षेत्राची या पथकाने पाहणी केली। बीड तालुक्यातील लिंबारुई गावातून पथकाच्या दौऱ्याला सुरुवात झाली। मागच्या महिन्यात लिंबारुई गावातून वाहणाऱ्या डोंबरी नदीला पूर आला होता। या पुराने नदीकाठची शेतजमीन बाधित झाली। शेतीसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी देखील पूर्णपणे बुजलेल्या आहेत आणि याची पाहणी या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात येते। दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हे पथक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याचा आढावा घेतला जातो। कोल्हापुरी टाईपचा बंधारा आहे, त्याच्या साईडने जे काही शेती आणि रस्ता खरडून गेला आहे, वाहून गेला आहे, त्याची पथकाने पाहणी केली। समोर जाऊन एक विहीर आहे जी पूर्णतः ढासळली, नष्ट झाली, त्याची या पथकाने पाहणी केली। संपूर्ण परिसरात कशा प्रकारे नुकसान झालं याची पथकाने माहिती पण घेतलेली आहे। गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या भागातील सर्व शेजारचे घरं असतील, शेती असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। केंद्रीय पथक आहे, केंद्रीय पथकाचा अहवाल त्यांच्या पद्धतीने ते वर शासनास पाठवत असतात आणि जी नुकसान झालेली आहे ती दाखवणं आमचं काम आहे प्रशासनाचं। आम्ही जमीन कशा प्रकारे खरडून गेल्या, शेतकऱ्यांचा कसा लॉस झालेला आहे, या सर्व गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।